हॅलो, मी ऋतिका. रोज-रोज घरातले व्लॉग, अभ्यासाचे व्लॉग बघून तुम्ही कंटाळला असाल आय नो. सो आजचा व्लॉग मस्त इंटरेस्टिंग आहे. आज मी चालले होते मुंबईचे दर्शन करायला. अ, असंच काहीसं मुंबईचं दर्शन आहे माझं छोटंसं. कारण मी पण कंटाळले होते घरात राहून-राहून आणि आज फायनली दिवस आला होता. तसं तर बघितलं तर हा दिवस असा पाहिजे होता, की माझे पूर्ण पेपर संपलेले आहेत आणि मी फिरते आहे. पण तसं काही नव्हतं. पण म्हटलं आज एक ब्रेक घेतलाच पाहिजे. सो म्हणून मी आज ठरवलेलं, की पूर्ण मस्तपैकी आपल्याला हवा तसा डे स्पेंड करूया. सो दिवसाची सुरुवात मस्तपैकी बाप्पाच्या दर्शनाने झाले. थोडी लेट झाले होते त्याच्यामुळे बाप्पाचा जेवणाचा टाईम झाला होता त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती. सो मुखदर्शन घेतलं. तिथून मग स्वामींच्या मठात गेले. माझ्या Instagramच्या फीडवरती भरपूर साऱ्या स्वामींच्या रील्स अचानकमध्ये यायला लागल्या. आय नो अल्गोरिदम प्रॉब्लेम आहे, काय आहे. बट देव मला बोलवत होता भेटायला. सो मी दादाच्या मठात कधीच गेले नव्हते. सो मी तिथे मस्तपैकी पाया पडून घेतला. तिथे पण पोहोचायला मला थोडा लेट झाला. मठ बंद होणार होता आणि आम्ही लास्ट होतो, की आम्ही एंटर करत होतो. सो आणि स्वामींकडून मला एक सोनचाफ्याचं फूल आणि प्रसाद असा ऑन दी स्पॉट भेटला. सो असं बोलतात ना, की जर देवाला आपली भेट घडवून आणायची असेल, तर तो सगळं अरेंज करतो. तसंच काहीसं झालं आणि मग त्यानंतर कोहिनूरमध्ये थोडीशी शॉपिंग वगैरे करायची होती. KFCमध्ये बर्गर खाल्ला आणि मग त्यानंतर असंच टाईमपास करत बीचवरती बसले होते आणि मग त्याच्यानंतर मी माझ्या कॉलेजच्या इथे गेले होते. एवढ्या वर्षानंतर कॉलेजच्या इथे गेल्यानंतर एवढं नॉस्टॅल्जिक फील होत होतं ना, की त्या मेमरीज म्हणजे जवळपास 5-6 वर्ष मी त्या एरियामध्ये काढलेली आहेत आणि आता त्या तिथे गेल्यावरती आणि आमच्या कॉलेजच्या बाहेरचा हा प्रसिद्ध वडापाव जिथे लोकं लाईन लावून अक्षरशः वडापाव घेतात. मी तर 2-3 वेळाच खाल्ला असेल. मला इतका आवडत नाही, पण लोकांना आवडतो. गॉड नोज का? पण मला फ्रँकी तिथली भरपूर आवडते, ती मी खाल्ली आणि त्याच्यानंतर परत आमच्या कॉलेजच्या पाठी बीच होतं, तिथे गेले आणि त्यानंतर असंच दादरच्या मार्केटमध्ये फिरत होते, तर ते काका अक्षरशः बाहेर आतमध्ये भरपूर मोठं मार्केट आहे असं करत आम्हाला घेऊन गेले ते आतमध्ये आणि बघते तर काय काहीच मार्केट नाही, सगळं स्कीम देत होते. असो सगळं आटपून मग मी घरी आले. त्याच्यानंतर थोडीशी गार्डनमध्ये पण गेले, कारण तसा तर टाईम भेटत नव्हता. सर्व आवरल्यानंतर घरी आल्यावरती उद्या जायचं होतं घरी, सो त्याचं पॅकिंग करायला घेतलं. थोडा कंटाळवाणा येत होता आणि थोडं वाईटसुद्धा वाटत होतं. पण असंच केलं पॅकिंग आणि असाच दिवससुद्धा एंड केला. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर ऑल.